सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार विचार करा मोठा मोठी सारा सार विचार करा मोठा मोठी
सारा सार विचार नाम धरा
विठ्ठली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाईचे सखाराम महाराज समर्थ श्रीराम सत्संगान महाराज वरदार ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संताराम सखाराम महाराज श्रीराम महाराज सद्गुरु गजानन सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे याच्या चिंतने निर्शेल संकट कराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी अयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका मने कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जिहिया निलय हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मेळविले योगिया चांगदेवा तीही केली ऐशी अवतार लीला नमस्कार माझा तया मुक्ताईला श्री संताच्या माझा चरणा श्री विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी असलेली चिंतन सेवा काय निमित्तानं सानंद संपन्न होत आहे सर्वांना विदित आहे आपल्या या पवित्र पावन धाम श्री गजानन महाराज आश्रम टाकळी या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेनं संत महंतांच्या आशीर्वादानं आणि धर्मानुरागी मंडळींच्या अथक परिश्रमातून अधिकस्य अधिक फल म्हणजे अधिक मासाचं हा पर्व काळ आहे अधिक मासाचा पर्व काळाचं औचित्य साधून आमचे गुरुस्थानी पितृस्थानी असणारे गुरुवरे भानदास बाबा याच्या नियोजनात
महाराज या ठिकाणी नेहमी उत्सव होत असतात. त्याच उत्सवाला अनुसरून हा अधिक महिन्याचा पर्व काळ आणि या पर्व काळाला अनुसरून असलेलं जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंग सहित याचं गाथ्याचं पारायण आहे. आणि त्या पारायणाकरता व्यासपीठ नेतृत्व म्हणून असलेले आमचे मोठे भाऊ अमोल महाराज गाडगे, प्रशांत महाराज घोगरे आणि महाराज समस्त जे पारायण करती मंडळी आहे. कारण तुकोबारायाच्या अक्षराचं पारायण आहे. ढोरे महाराज आहेत, गुरुवर्य संजीव महाराज आहेत, वारकरी संप्रदायाची कालक्रमा करणारी सर्व टाळकरी मंडळी आहे. महाराज एक एका ते काय वाणू अपार. जगदीश महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, सारंग मामा आहेत, गजानन पाटील आहेत, सर्व शिरू पाटील आहेत. हे कालक्रमा करणारी टाळकरी मंडळी आहे. सर्व बाबतीत महान आहे. आमचे मामा आहेत, ज्ञानदेव मामा. सर्व बाबतीत महान आहे, पण कीर्तनकार लहान आहे. नाही मद ज्ञान ज्ञानोबा साधन करीतो भजन भोळ्या भावे. असं असणार सर्व. विशाल महाराज आहेत आमचे मृदंगाचार्य. आमच्या गावात विशाल महाराज शिंदे होते, विशाल महाराज बकाल, दोन्ही एकाच तालुक्यातले माणसं आहेत. म्हणून असा आनंद आहे महाराज. सर्व बाबतीत महान आहे. म्हणून चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंग गाथेतील आणि महाराज नाम साधनेची मीमांसा करणारा अभंग आहे. हो महाराज, तुकोबारायाच्या अक्षराचं पारायण आहे. सामान्य पारायण नाही. महाराज म्हणतात संतांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. प्रासादिक वाणी आहे, प्रसाद रूपानं प्राप्त झालेली वाणी आहे. जगत कल्याणाकरता निघालेले शब्द आहेत. त्या शब्दाची तोड केल्या जात नाही. त्या शब्दाविषयी काय सांगावं महाराज. साहित्य सोनियाच्या खाणी नाही का. ज्ञानोबाराय बोलतात तुकोनी घेतले मोती जैसे. आमचे गुरुवार वैकुंठवासी तुकाराम राऊत उदाहरण सांगत. तुकाराम राऊत ते म्हणत आपले शब्द हे गांजरासारखे आहेत, पण संतांचे शब्द हे मोत्यासारखे आहेत. एक माणूस गांजराचा व्यवहार तर सप्त्यातली पंगत घेतली त्यानं. मग आता काय करा, महाराज लोक जेवणा करता येणार आहेत म्हणून भाजीपाला आणण्याकरता किरपुरी सारखं बाजाराचं ठिकाण तरी गेला. द्या म्हणे बाजारातलं काय भाजीपाला लागत असेल तर भाजीपाला घेतला सर्व. आता महाराज लोक आहेत, चांगली व्यवस्था करायला लागते म्हणे बा. गांजर घेतल्यानं सलाद करण्याकडे गेला. त्या गांजराच्या व्यापाऱ्याजवळ म्हणे का कशी दिले गांजर. ते म्हणा गांजर काय 10 रुपये किलो आहे, काही महाग आहे का ते. मग म्हणे बोला उदळे. म्हणे ज्ञाना 100 रुपयात गंज. 100 रुपयात गंजच घेतला यानं. गंज घेऊन घरी आला. त्यानं हा सिद्धांत लक्षात ठेवला. हाच सिद्धांत. लोक कामाच्या गोष्टी बरोबर लक्ष ठेवतात. कालांतरानं त्याच्या घरी लग्न आलं, मुलीचं लग्न. त्यानं लग्नाच्या वेळेस सोनं नाणं घ्यावं लागतं. सोनं घेण्याकरता हा खंडेलवाल ज्वेलर्स समोर दिवसभर बसला. 7 वाजता दुकान बंद होती. हा 6:45 दुकानात गेला. का थांबा, काय सोनं पाहिजे, मुलीचं लग्न आहे म्हणे आमच्या. कसं काय दिलं म्हणे बा हा ग्रामचा भाव आहे का जो असेल म्हणून. हा ग्रामचा भाव आहे. कोणी उदळ बोला, उदळ बोला. अरे म्हणे सोनं आहे ना हे. पण नाही हो, आमच्या गावात बाजार होता, सप्त्यातली मी पंगत घेतली होती. गेलं म्हणे भाजीपाला आणायला, गांजरं घेतली. त्याला म्हटलं उदळ बोला, काहीच बोलला नाही. उदळ देऊन टाकलं. म्हणे ते गांजरा आहेत बा, हे सोनं आहे सोनं. ठोलं तसे आपले शब्द आहेत. किती बोला, काय त्यातून तथ्य नाही. पण संतांचे शब्द आहेत महाराज. तुकोनी घेतले मोती जैसे. आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रज्ञा सूर्य गुरुवर्य वैकुंठवासी माधव महाराज मगर. माधव महाराज मगर त्याच्या मुखातलं एक वाक्य आहे. ते म्हणत गाईच्या गाशेतून पडलेलं शेण जमिनीवर पडल्याबरोबर जसं फपुटा घेऊन वर येते, शेण माती खळा जे काय असेल ते वर घेऊन येते, तसे संतांचे शब्द आहेत. सहज जरी तुम्ही वाचत असले, ऐकत असले, किंवा हा स्पीकरचा आवाज कानानं ऐकत असले बाहेर,
कोणत्याही का प्रकारे ते तुमच्या लक्षवेधी शब्द जर तुमच्या मनावर पडले तर ते तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. जगत विलक्षण क्रांती त्याच्या जीवनात घडून येते. ज्ञानोबाराय सांगतात का पारायण करावं. ज्ञानोबारायला विचारलं. ज्ञानोबाराय म्हणतात तैसे हरपले आपण ते पावे पाहता संता या दिवसावे म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा म्हणून अशी असणार हे वारकरी संप्रदायाची कालक्रम आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेला अनुसरून महाराज जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगाचं पारायण आहे. म्हणून फार काही विस्तार करण्यासारखा नाही. महाराज म्हणतात संतांच्या अक्षराचं पारायण जे कोणी करत असतील ते खरोखर भाग्य घेऊन जन्माले आले. आणि सर्व आयोजन नियोजनात कार्यक्रम आहे महाराज. गर्दी जरी कमी असली तरी ऐकणारी गर्दी आहे. अशा लोकांचीच परमार्थ करता गरज. गर्दी काय कामाची ते घन 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 एक कामाचं नाही. गर्दी लोक आहेत महाराज. चोपदार महाराजांचे मंगेश महाराज त्याची आजी काळी पाळ्याबरोबर गेलो. असं सुंदर नियोजन आहे महाराज. सप्त्याचा पहिला दिवस गावाजवळचा बा त्यातल्या त्या सुंदर नियोजन आहे. म्हणून सर्व बाबतीत मान आहे. कारण आज पत्रवाळी टाक्याचंच कीर्तन आहे. पहिला दिवस म्हणजे तेच असते. पण लहान लेकराजवळ गुलाबजामची बाटली देत असतात का? त्याला पत्रवाळी टाक्याच काम द्या. कारण ज्ञानोबाराय सांगतात म्हणून बालका हाती नेदावी धनुर्धरा. काय होई ते जे सायाशे स्तन्य न शेवी ते पाक सिद्धी ते केवी जेवी म्हणून बालका हाती नेदावी धनुर्धरा. अशा बालोक सुंदर असं नियोजन आहे. आणि या आयोजन नियोजनात असलेला अभंग चिंतना करता तुकोबारायाचा घेतला. म्हणून त्या अभंगाच्या दृष्टीने थोडा विचार करू. महाराज या अभंगामध्ये सारासार विचाराचं तत्वज्ञान सांगतात. विचार सांगतात. कारण विचारा वाचून न पविजय समाधान. महाराज विचाराशिवाय समाधान नाही. तुकोबारायाचे अभंग हे विचार करण्याकरताच आहेत. जगत कल्याणाकरता अभंग आहेत. ते सामान्य अभंग आहेत का महाराज? एका अभंगाचा जर विचार केला तर सामान्य अभंग नाही. तुम्ही चिंतन करणाऱ्या लोकांनी विचारा. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर या लोकांच्या सानिध्यात जर आपण प्रवचनाची सेवा किंवा झाली महाराज तर ऐकण्याची सेवा जरी झाली तरी समजते गाथा म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे. म्हणून ते साधारण शब्द नाहीत. एका काळात महाराज वेदांताचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायाला कळत असताना सांगण्याचा अधिकार नव्हता. सांगण्याचा अधिकार नव्हता. वेदांत कळते तुकोबारायांतात मला वेदाचा अर्थ आम्हाला कळते. वेदांताचा अर्थ वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. पण काय करावं, काळाचा महिमा असा होता खोकाया अक्षर मद नाही अधिकार नव्हता महाराज. हा अधिकार जर कोणा प्राप्त करून दिला असेल तर हे क्रांती तुकोबारायाच्या अगोदर ज्ञानोबारायानं केली. ज्ञानोबारायानं केले. म्हणून वैष्णवाग्रगण्य ज्ञानोबाराय. एकनाथ महाराज त्याले वैष्णव मोठा म्हणतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा.
कल्याणाकरता तुकोबाराय समोर ठेवतात आणि या जगाला हेत अहेत सार असार धर्म अधर्म नीती अनिती विचार सुविचार कुविचाराच्या गोष्टी सांगण्याकरता संतांनी हे क्रांती घडून आणली. शास्त्र आपल्या समोर ठेवलं, पण संस्कृत भाषा जगाशी कळत नव्हती. संस्कृत भाषा जगाला मला अजूनही काही लोकांना संस्कृत भाषा कळत नाही, पण ते कळण्याकरता संतांनी क्रांती घडून आणली. सर्वात पहिले ज्ञानोबारायानं क्रांती केली ज्ञानेश्वरीच्या रूपानं. ते क्रांती तुकोबारायानं समोर केली गाथ्याच्या रूपानं. नाथ महाराजांना केली नाथ भागवताच्या रूपानं. पण सर्व जगाले हित कळावं याकरता संत महात्मे आयुष्यभर झटले महाराज, आयुष्यभर झटले. कारण समाजात होणाऱ्या दुःखाच्या छटा त्या संत महात्म्याच्या अंतःकरणावर उमटत होते. जगाले नाहीत कळत महाराज जगाचं दुःख. जगाचं दुःख काय कळेल? लोक जो तो त्याच्या घोरात आहे. जगाचं दुःख कळून घ्यायच्या कोण घोरात आहे महाराज? नाही. जगाचं दुःख जर कोणाला कळत असेल तर ते संताला कळते. महाराज म्हणतात, पायी काटा आणि हटे व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. जसा पायात रुतलेला काटा नखशिकांता घेऊन जाते, तद्वत महाराज जगात झालेल्या दुःखाची छटा संतांच्या अंतःकरणात उमटली. आणि संत महात्म्यांनी वसा घेतला. पुढताय जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो हिताचा कळवळा, पळती म्हणून हाती काळा. आणि ते महाराज भांडवल घेऊन तैसे बांधले काळीत बुळते, साकळे फेडीत अर्थाच्या. हे क्रांती घेऊन ज्ञानोबाराय निघाले, तुकाराम महाराज निघाले. दाऊ वाटा भक्तीच्या वाटा संत महात्म्यानं जगाचं हित शोधून काढलं. ते हित सांगण्याकरता संत महात्मे आता सक्रिय झाले. त्या हित सांगण्याकरता कोणतेही निकष त्यानं ठेवले नाहीत. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कोणत्याच प्रकारचे निकष ठेवले नाहीत. मेघवृष्टीने करावा उपदेश, अशा प्रकारचा उपदेश संत महात्म्यांनी जगाला केला. आणि तो उपदेश करत असताना महाराजांना कोणत्या पात्रतेचा, कोणत्या अधिकाराचा, कोणत्या जातीचा, वर्णाचा कुठलाही विचार केला नाही. ज्ञानोबाराच्या वावे आहेत तसे. पुळतया सकरनु न म्हणे अंत्यजुकी ब्राह्मणू, काळोनी राखे प्राणू जयापरी. फक्त महाराज त्याचं हित त्याला सांगावं, त्याला परमार्थाच्या वाटेला लागावं. कारण हित ते न ठावे जननी जनका, किंवा नकळेचे विषयांना म्हणून उघळ बोलिलो. आणि ते हित सांगण्याकरता संत महात्म्यांनी हा झेंडा हाती घेतला. भागवत धर्माची पताका हाती घेऊन संत महात्मे गल्लोगल्ली गावोगाव फिरू लागले. आणि सगळ्याला एकच सांगितलं, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. आणि हे नामरूपी अनुसंधान साधन सांगण्याकरता, कारण हेच अनुसंधान मनुष्य जीव मात्राचं हेत आहे. आणि ते सांगण्याकरता संत महात्मे अहोरात्र घटत आहेत. सार असार विचार, सार असार धर्म अधर्म, नीती अनिती, सत्य असत्य, न्याय अन्याय, या गोष्टी सांगण्याकरता संत महात्मे. आणि त्या सांगितल्यानंतरही आपण तशा ऐकत नाही, तो आपला दोष आहे. सांगितल्या महाराज संतांनी, तुम्ही गाथा वाचा, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचा, सार असाराच्या गोष्टी संत महात्मे सांगितल्या. मग महाराज एवढं सांगूनही तुम्हाला कळत नाही. एक जण म्हणे महाराज एवढ्या सोप्या शब्दात सांगितल्यावरही कळत नाही, कारण संतांनी सोपं सांगितलं. सोपं म्हणजे कठीणाचं सोपं करून सांगण्याकरता संतांचा अवतार आहे. हे जे संत महात्मे होऊन गेले ना, यांचा अवतार कठीणाचं सोपं करून सांगण्याकरता आहे. अगदी ज्ञानोबारायापासून
सखाराम महाराजापर्यंत, सखाराम महाराजापासून श्रीराम महाराज, भोजने महाराज, पांडुरंग महाराज, पाटकर, कठीणाचं सोपं करून सांगण्याची शैली होती महाराज. सोपे वर्मा सांगितले संती, डाळ दिंडी हाती घेऊन नाचा. जगात सोपं कोणी सांगत नाही. लोक सोप्याचं कठीण करून सांगतात, सोप्याचं कठीण करून सांगतात. खेड्यातले गुरुजी होते, ते खेड्यात शिकवणी वर्ग घेत रिटायर झाल्यावर. मग एक शहरातला पोरगा खेड्यात आला मामाच्या घरी, गुन्हाया क्या करेल आला तो. मग आता काय, गावात शिकवणी वर्ग होता, त्याच्या मामानं जाणं शिकवणी वर्ग आले. हा गेला, त्या गुरुजीनं शिकवण्याची पद्धत चालू केली. त्यानं फळ्यावर एक चित्र काढलं कोल्ह्या, त्याने सांगितलं सर्व विद्यार्थी म्हणजे चित्र कशाचं आहे. आता ते खेड्यातले पोरं त्यानं सगळं पाहिलं होतं. त्याने पटपट उत्तर दिले. म्हणे गुरुजी कोल्ह्याचं चित्र आहे. कोल्हा आहे म्हणे, हा कोल्हा. तो शहरातला पोरगा म्हणे गुरुजी कोल्हा म्हणजे काय. त्याला कोल्हा पाहिलाच नव्हता त्यानं. त्याला काय माहिती कुत्र्याशिवाय, कोल्हाच पाहिला नाही म्हणे. कोल्हा म्हणजे काय सांगा. ते गुरुजी म्हणत अरे कोल्हा म्हणजे जंबूक. आता त्याला कोल्हा समजून जंबूक समजेल म्हणून संस्कृत भाषा जगाची असंच चालू आहे. आता सगळ्याचं कठीण करून सांग. संत महात्म्याने कठीणाचं सोपं करून सांगितलं. आणि सांगितलं महाराज काय सांगितलं, तुमचं हित कशात आहे. ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. एवढं सोपं सांगूनही लोक म्हणत आम्हाला यातलं काही समजत नाही. आमचे तुकाराम बाबा काही समजत नाही ना, काही हरकत नाही. तरी संतांची कास सोडू नका, तरी परमार्थ सोडू नका. पहिले कीर्तनात बोलायला लोकांना आम्हाला त्यातलं काही समजत नाही. ऐकणं सोडलं पाहिजे का कीर्तन. ऐकणं सोडू नये महाराज. नाही समजत तरी येऊन बसा, नाहीतरी घरी आपण काव्याला आहोत मग येऊन बसा. 1 घंटा 2 घंटे काय अनुसंधान होते नामस्मरणाचं. संत महात्मे नामस्मरण करतात. महात्मे लोकांच्या मुखातले शब्द आहेत, प्रमाण आहेत या ठिकाणी. अशा या अनुसंधानात 2 तास बसावं. म्हणून असो हेही कळत नाही असं ज्या वेळेस म्हटल्यावर तुकोबाराय प्रमाण देतात. कळे ना कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहास्ये उच्चारा. आता किती सोपं सांगत. धर्म कळत नाही म्हणे महाराज आम्हाला, कळत नाही लोकांना धर्म. एक जण गाय घेऊन चालला. मग गाय आता कसाही होता तो. मग आता गाय कसाबाची गाय तुकोबाराय प्रमाण देतात की कसाबाची गाय वाचे कैशी, कशी काय वाचेल. ते कापण्या करता गाय चालवली. पण धर्मानुरागी माणूस होता, चांगल्या विचाराचा. त्याने विचार केला हे गाय म्हणे नक्की त्याच ठिकाणी चालली म्हणे कत्तलखान्यात कापण्या करता. त्यानं त्याला विचारलं म्हणे का केवढ्याला घेतली गाय. तो म्हणे 2000 रुपये. 2000 रुपयाला घेतली. हे 4000 घ्या म्हणे, गाय आता सोडून द्या. तो म्हणे काही हरकत नाही, आपल्याला जर डबल पैसे भेटत असतील काय हरकत आहे. त्यानं 4000 घेतले आणि गाय त्याच्या ताब्यात देऊन दिली. हे घ्या म्हणे गाय. गाय त्यानं घरी नेली आणि हा नानकेळ टाकळी सोडून देगावात गेला. देगावात गेल्यावर यानं 4000च्या 2 गायी घेतल्या. किती गायीचा जीव चालला आता पहिले, आता किती गायीचा जीव चालला. म्हणजे महाराज धर्म अधर्म आपल्याला कळत नाही, खरंच कळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहास्ये उच्चारा. म्हणून असा सार विचाराचा अनुभव तुकोबाराय सांगतात. मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि या मनुष्य जन्मातून विचार जर करत नसाल तर नाही तरी हीन पशुनी. आता विचार केला पाहिजे. मनुष्य जन्मात आल्यानंतर माणसानं विचार केला. क्षणोक्षणा हाची करावा विचार.
तरावया पार भव सिंधू. महाराज मनुष्य देह प्राप्त झाला किम निमित्त निर्मिल, का कशा करता प्राप्त झाला, याचं प्रयोजन काय आहे, याचं प्रयोजन परमार्थ आहे, परमार्थ करावा, हे आद्य कर्तव्य आद्य प्रयोजन मनुष्याला समजलं पाहिजे. जन्माले आल्यानंतर काय मनुष्य देहाचं प्रयोजन आहे, त्याकरता पारायण केलं पाहिजे. जर आपल्याला समजत नाही पारायण करत तुकोबाराचा गाथा आपल्याला सांगते, येवोनी नर देहा विचारावे सार, येऊनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नर देहा विचारावे सार, धरावा वैधीर भजन मार्गी, करावा वैधीर भजन मार्गी. हो महाराज गाथा सांगते आपल्याला काय करा, येवोनी नर देहा विचारावे सार, धरावा धीर भजन मार्गी. कारण भजन हे मनुष्य जन्माचं सार आहे महाराज. प्रत्येक गोष्टीत सार आहे. फळात सार आंबा आहे, फुलात सार कमळ आहे, वृक्षात सार पिंपळ आहे, प्रत्येक गोष्टीत सार आहे. इंद्रियात सार नाक आहे. काही जण सोयरीक पाहायला गेले त्या बाईले नाकच नाही. मग आता त्यानंतर पोरी भेटतच नाहीत, करा म्हणे बिना नाकाची. नवीन नवीन पोरं होते, त्यानं पसंती दिली आणि घरी आले. अशी आबा होते अनुभवी, त्याने विचारलं म्हणे का रे दाखवा पोरीचा फोटो. दाखवला महाराज पुढे पोरीचा फोटो. त्या फोटोत तिचं नाकच नव्हतं, नाक नव्हतं. तो म्हणे का रे काय सांगितलं नाही त्याला पुढचा. म्हणे बा आम्ही सांगितलं आमच्या पसंत आहे, आता भेटतच नाही. मग बिना नाकाची सही जाऊ द्या, भेटतच नाहीत म्हणे बिना नाकाची सही, म्हणून पसंती देऊन आलो. ते म्हणत का गाथा वासा तुकोबा राहायचा नाही. तुकोबा राहायचा गाथा सांगते, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी किंमत पसंत, काय करावी किंमत पसंत, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. असं सर्व साधनाचं सार म्हणजे इंद्रियाचं सार जसं नाक आहे, असं महाराज म्हणतात सर्व साधनाचं सार नाम आहे. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. मला सर्व साधनाचं सार नामचिंतन आहे. आणि अनेक संतांचे प्रमाण आहेत की फली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, म्हणून भक्ती पंथ बहु सोपा. अनेक प्रमाण संतांनी सिद्ध करून दाखवलं की नाम हे सर्व साधनाचं सार आहे. ज्ञानोबा सांगतात उपायाची नाही वाणी येत. किती उपाय आहेत, देवाच्या प्राप्तीचे अनेक उपाय आहेत. त्या त्या उपायानं कुठे त्याला सदोषता प्राप्त झाली याचे उदाहरण नाही आहे. ते पहा निळोबारायच्या गवळणी सिद्धांत सांगितला निळोबाराय. यज्ञ यागे स्वर्ग भोग आळ येती, यज्ञ यागे स्वर्ग भोग आळ येती, यज्ञ याग सर्व आळ येती, यज्ञ याग सर्व आळ येती. करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तपे काम क्रोध खवळती, हे करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तपे काम क्रोध खवळती. नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, नित्या नित्य ज्ञाने
यज्ञाकरता गेले. यज्ञानं काय झालं म्हणजे स्वर्ग भोगाळ येते. कोणाच्या स्वर्ग भोगाळ आले त्याला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. नवश स्वर्गाधिपती झाला, परी राहाटे भांबावला, भुजंग तो पावला. त्यानशे काही महाराज म्हणतात यज्ञानं असं 100 यज्ञ केले की माणूस इंद्र होते. नवशानं केले 100 यज्ञ केले महाराज. 100 यज्ञ पूर्ण झाल्यानं तो झाला मोदी सत्ताधीश झाला महाराज. सत्ताधीश झाला आणि त्यानं सांगितलं मले प्रवास करायचा म्हणे. प्रवास करण्याकरता एसटी महामंडळ बोलावलं का? नाही म्हणे, मला विशेष पालखी पाहिजे. म्हणजे काय पाहिजे म्हणे, त्या पालखीला सप्त ऋषी ओढण्याकरता पाहिजे. बोलावले महाराज सप्त ऋषी. आपल्या भारतवर्षातले जे सप्त ऋषी आहेत शांडिल्य, पराशर, गौतम, व्यास, सप्त ऋषी महाराज ओढण्याकरता बोलावले. हे बसले महाराज त्याच्यात. 9 चालली महाराज ते सवारी. चला फटाफट, चला फटाफट. किती फटाफट चालते महाराज ते ऋषी महात्मे, थकलेले महात्मे. ते का संड जेवणारे होते का? संड जेवून कूलरच्या हवेत झोपणारे ते तर चोऱ्यानं चालतात महाराज. तपश्चर्या करून शरीर कृश झालं होतं. ते चालत नव्हते महाराज. आता किती चालतील ते थकलेले ऋषी महात्मे. नवशानं लात मारली एका ऋषीले. घरानं चालत ना म्हणे, काय कामाचे तुम्ही? लात मारली. लात मारल्याबरोबर हरिजनाचे कोणा न घडावी निंदा. 6 गोविंद. देव मान्य संतांचा अपमान देव सहन करत नाही महाराज. सहन झाला नाही. ऋषीनं शाप दिल्याबरोबर नवशाले सर्प होऊन खाली पळाला. नवश स्वर्गाधिपती झाला, परी रहाटे भांबावला, भुजंग तो पावला. नेनशे काही. यज्ञ यागानं हे फळ आहे. सदोषता आहे. यज्ञ याग दिला असून म्हणे जप तपादी साधन आहेत. जप तपादी साधना नाही लोकांचा मेळ बसला नाही. करिता तपे काम क्रोध खवळीती. कोणाचं काम क्रोध? जगत नियंता असणारा ब्रह्मदेव, जगतपती ब्रह्मदेव. ज्ञानोबा सुंदर उदाहरण देतात या काय कसं काय माऊलीचे उपकार आहे. ज्ञानेश्वरी महाराजाची उजळून टाकलेली भाषा आहे ज्ञानोबा. ब्रह्मकन्येशी धरू जाय, पाराशरा झाले काय, भोगू पाये स्त्रियेशी. तपश्चर्या करून क्रोध खवळला महाराज, काम विकार खवळला. ब्रह्मकन्येशी धरू पाय, पाराशरा झाले काय, भोगू पाये स्त्रियेशी. एका ऋषीनं जंगलात पाखरं म्हणजे तपश्चर्या करण्याकरता गेले. काही वर्ष झाले तपश्चर्या फलद्रूप झाली. तपश्चर्या फलद्रूप झाल्यानंतर त्यानं काय केलं मामा, ते झाडावर असं पाखरू बसलेलं होतं. तपश्चर्या फलद्रूप झाली आणि त्यानं त्या पाखराकडे पाहिलं. मोठे डोळे करून ते पाखरू जळून भस्म झालं. ते राखच पडली खाली. त्यानं अरे बापरे, आपली तपश्चर्या पूर्ण झाली म्हणे. आता गावात जायला हरकत नाही. गावात गेला. एक नगर होतं भिक्षाटना करता. एका कुलवान घराण्यातल्या स्त्रीच्या दारी गेला आणि तिला मग होती भिक्षा दे. कुलवती महाराज भिक्षा घेऊन आले. थोडा उशीर झाला. या महात्म्याचा राग अनावर झाला. करिता तपे काम क्रोध खवळी. ते राग अनावर झाला आणि त्या बाईले असे रागानं पाय. ती पतिव्रता होती माऊली. रागानं मोठे मोठे डोळे करून पायत. तिच्या मतानं आता हे बाई जळून भस्म करा आपण. ते बाई भिक्षा घेऊन आली. ते म्हणे आम्ही संसारिक लोक आहोत, पती सेवेत थोडी गर्क असल्याच्यानं उशीर झाला. पण महात्मा, तुम्ही महात्मा स्थित प्रज्ञेच्या का भाषा, साधूची भाषा काय म्हणे, तुम्ही डोळे मोठे करून पाहून राहिले. राजे डोळे मोठे करून पाहत असतात का म्हणे. तुमचे डोळे मोठे करून पाहून नका म्हणे. मी डोळे मोठे करून पाहिले. मी का जंगलातला पाखरू आ म्हणे, जाऊन मरी. मी पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. चाललं नाही महाराज तपश्चर्या करणार आहे. करिता तपे काम क्रोध नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाळती. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. महाराज म्हणतात या सर्व साधनाचा घोषवारा संतांनी तयार केला आणि सांगितलं या साधनाच्या बाबतीत सदोषता आहे. निर्दोष साधन जर कोणतं असेल तर महाराज ते सांगतात नामधरा कंठी.
सारा सारा विचार सारा सर्व साधनाचा घोषवारा संतांनी काढला. या साधनानं असं झालं, त्या साधनानं तसं झालं. ज्ञान साधनानं कोणाचं काय झालं म्हणे, ज्ञान साधना करता अधिकारी पाहिजेत. ते अधिकार आपल्याकडे नाही. म्हणून करिता तीर्थाटने अहंकाराची तीर्थाटनानं अहंकार प्राप्त झाला. आता तीर्थाटनावर खूप जोर असल्याच्यानं लोकांचा एक जण आमच्या गावातला तिकून काशी करून आला. काशी करून मग आल्या आला तर त्यानं गावात सगळे काकडा आरती झाली आमची. एका जणांनी चहा पाण्याला हे महात्मा होतेच त्याच्यात. मग आता त्या बाईनं चहा आणला, घ्यावा का नाही. हा न मी काशी गेली, बशीत चहा घ्या. काशीचा आणि बशीचा काय संबंध आहे? विनाकारण आहे की नाही? काशीन बशी काय 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 बोवी आहे का प्रमाण आहे? महाराज वारकरी संप्रदायात कालक्रमा करणाऱ्या मंडळीनं संतांच्या प्रमाणावर आपलं जीवन आधारून चाललं पाहिजे. कोणी पंडिताची कोणी म्हणजे कोणत्याही महात्म्याची महाराज ऐकू नये. आपले वारकरी संत काय सांगतात हा आचरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून चाललं पाहिजे. काही करतात लोक. गळ्यात तुळशीची पवित्र माळ असली की झालं. लोक त्या तुळशीच्या माळीत रुद्राक्ष घालतात. गरज आहे का? काही काही रुद्राक्षावर सोनं चढून आणतात. एक जण आमचा मित्रच आहे, शिबिरात होता. ढगादेवी चंडिका देवी संस्थान मोठा कीर्तनकार झाला. त्यानं मला सोन्याच्या त्या मण्यात तुळशीची माळ आणली. सोन्याच्या मण्यात, सोन्याच्या त्यांच्या तारात तुळशीची माळ आणली. आता काही गरज आहे काय? तो म्हणे त्या पंडितानं म्हणे सोनं घालायला. स्पेशल घाल, तुळशीची माळ काळे मनात आणली त्याच्यात. तुळशीच्या माळीवर सोनं घालू नये. तुकोबारायचं प्रमाण आहे का त्यात? तुळशीवरी सोने, तुळशीवरी सोने, तुळशीवरी सोने. येतो गाढवाचे लेणे, येतो गाढवाचे लेणे, फार दूरदृष्टी होती महाराज. विचारपूर्वक गात्याचं संशोधन महाराज करतात. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीचं विचारपूर्वक संशोधन आहे.
त्यानं महाराज संसाराच्या आमच्यासारखे ठरवून परमार्थ नाही केला. जाळोनी संसार बैसलो अंगणी, अशा साधनेतून तयार झालेलं वाङ्मय आहे ते. म्हणून त्याचा विचार करून वारकरी कालक्रमा करणाऱ्या माणसाने चाललं पाहिजे. कोणाचंही मत घेऊ नये. आम्ही तर घेतोच नाही महाराज, कोणाचं मत आम्हाला मान्यच नाही. तुकोबाराय काय बोलतात, ज्ञानोबाराय काय सांगतात, बस. दुसऱ्याची कोणाची गरज नाही महाराज. चला विठ्ठल म्हणून सांगण्याचं तात्पर्य महाराज सांगतात की नियत साधन संतांनी सांगितलं की करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. म्हणून या साधनाचा विचार महाराज सांगतात सार. या ठिकाणापासून विचार सांगायला लागते लोकांना, या ठिकाणापासून विचार करावा लागते. पण विचार करूनच परमार्थ केला पाहिजे. मनानं परमार्थ औषध ह्या दोन गोष्टी मनानं काही करू नये. ज्ञानोबाराय आपल्या नित्याच्या हरिपाठात या प्रमाणे सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानोबाराय ओवी सुद्धा देतात, एक स्वयंबुद्धीच्या बाई रिघाली तयाची शुद्धीच नाही, एक जाणीवेच्या डोही गरवेची गिळिले. म्हणून औषध आणि परमार्थ या दोन गोष्टी मनानं करू नये. संतांनी सांगितल्या तशा कराव्या. संतांनी सांगितलं काय साधन सांगितलं संतांनी साधन सांगितलं, आवळी विठ्ठल गाईचे एकांती, अलभ्यते येते लाभ घरा. अलभ्य अशा प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील, फक्त संतांनी सांगितलं तसं करा. गवळणी म्हणतात आम्ही काय केलं तेच केलं महाराज. संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मतांतरा नाही दिले मन, धरोनी राहिलो श्री हरीचे चरण. आम्ही तेच केलं जे संतांनी सांगितले. आपण मनानं करतो, मनानं केल्याचा परिणाम मग आपल्यालाच भोगावा. आमचे गुरुवर्य सुपेकर महाराज वयोवृद्ध व्यक्तिमत्व आहे. त्याने एक उदाहरण सांगितलं होतं. त्यामध्ये एक जण भरती करता गेला, पोलीस भरती नागपूर सारख्या ठिकाणी. त्याची तपासणी झाली, हा वजनात कमी भरला. कम शक्कर कळक मिठी, चहा पिणारे माणसं काय वजन असेल ते कमी भरला आणि घरी आला हा. आणि आता पुन्हा प्रयत्न करील, भरतीला जाईल. मग आता हे खेड्यात उपाय सांगणारे लोक लय असतात. काही लागू द्या, बिलेटचे फक्त म्हणा, घरगुती उपाय सांगणारे लोक लय असतात. कोणी ते पाला लावा, कोणी काही लावा. उपाय सांगणं चालू झाले, म्हणे हे खाय ते खाय ते खाय. एका जणाने सांगितलं केळं खाय, वजन वाढते. मग आता केळं खाल्ल्यानं वजन वाढते, पण त्याचा नियम पाहिजे. जेणे चुके अनुपान, सर्व शास्त्रानं सांगितलेलं आहे महाराज. रोज 2 केळं नियमानं खाव, त्यानं वजन वाढते. या मेळानं सकाळ भरतीला जा लागते, अगोदरच्या दिवशी 5-6 डझन केळं खाल्ली. तो राहायला तिकडे भरतीला जायचा, दवाखान्यातच भरती केला. हे भरती नाही तर हे भरती. काय साधन चुकलं चुकलिया वर्म फेरा पडे. संत महाराज सोजवळ अशा प्रकारचं साधन सांगतात. चोखाळलेल्या वाटा न लगे पुसाव्या झोपटा. असं नियत साधन संतांनी सांगितलं. नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणे महाराज आम्ही कंठात नाम धारण करू, पण उपाय त्याचा फायदा काय. नाम धारण करू म्हणे कंठात, पण त्याचा फायदा काय. लोकांना कोणत्याही गोष्टीचा फायदा पाहिजे. फायदा विचारल्या असताना महाराज साधक लोकांना तुकोबाराय नामस्मरणाचा काय फायदा आहे हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दयाच्या चित्ताने निरसेल संकट, दयाच्या चित्ताने निरसेल संकट, दयाच्या चित्ताने
महाराज सर्वात मोठा लाभ सांगतात तयाच्या चिंतने निर्शेल संकट. संकट कोणाच्या मागे नाही, कोण हे साधन करणार नाही. कोण असं आहे की त्याच्या मागे संकट नाही महाराज? दाखवा जगात की याच्या मागे संकट नाही. सगळ्याच्याच मागे संकट आहे. प्रापंचिक माणसाचे मागे संकट आहे, पारमार्थिक माणसाचे मागे संकट आहे, सर्वांच्या मागे संकट आहे. संकट नाही असा माणूस शोधून सापडणार. कोणाला वावर पिकते म्हणून संकट, कोणाला नाही पिकत म्हणून संकट, कोणाला भरपूर पैसा आहे म्हणून संकट, कोणाच्याजवळ काहीच नाही म्हणून संकट, कोणाची जमीन पांढरीवर आहे म्हणून संकट, कोणाची काही शार आहे म्हणून संकट. संकट आहे नाही का असं माणूसच सापडणार नाही महाराज. कोणाचं लग्न झालं नाही म्हणून संकट, कोणाचं झालं म्हणून संकट. संकटाचंच आहे, संकटातच आहे तो. तो फक्त दिसते असा बाहेर लोकांना झाला की हा मस्त आहे मस्त आहे, पण त्याच्या चिंक्या त्याला माहितात काय निघतात. महाराज सांगतो सर्व संकटात आहे, सांगा की संकट नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही, राजा दुखिया प्रजा दुखिया. या घर बैरागी महाराज सर्व दुःखानं पछाडलेले आहेत, अर्थात संकटानं पछाडलेले आहेत. एकही सुटला नाही. दाखवा की संकट याच हा संकटात नाही. सर्व संकटात आहेत महाराज. जसे परप्रापंचिक संकटात आहेत, आध्यात्मिक परमार्थ क्षेत्रातले लोक संकट आहेत त्याच्यावर. परमार्थ करणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठं संकट आहे मन. किती मन कठीण आहे. मन 2 अक्षर आहेत फक्त. पण संकटात जर उतरले तर बापा बापा महाराज सांगतात मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. नाथ महाराज भागवतात सांगतात मन कसं आहे. तुकोबाराय सांगतात मन चंचल चपळ, चंचल चपळ पिंगळ्याले बाजुळ्या. म्हणून महाराज मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. महाराज मनाचं काय अनेक संतांचे प्रमाण आहेत. होऊ नका काही या मना अधीन, तयाशी बंधन यम करी. मन हे गतीले कारणीभूत आणि अधोगतीले कारणीभूत असं एक महाराजाचं प्रमाण आहे. मनानं धोकाही दिला आणि काही लोकांचं कल्याणही केलं. तव साह्य झाला हृदय निवासी, पण बुद्धी दिली ऐशी नाश नाही. मनाची कृपा आहे. आपल्या वासुदेवात एक अभंग आहे, मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न ती भारी, तेने कृपा केली आम्हा वरिगा, म्हणवनी आलो या देशा. म्हणून महाराज सांगतात मनानं आमच्यावर कृपाही केली. गती अथवा अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. महाराज म्हणतात म्हणून मन सर्वात मोठा प्रतिबंध आहे. सर्वात मोठं संकट मन आहे परमार्थ. महाराज विनाकारण काम नसताना माणसाच्या कारणात गुंतवते हे मन. रेल्वेचा प्रवास चालू होता एका जणाचा. बेवारस वस्तू अशी चौकोनी पेटी, जुन्या काळात पेट्या असं संदुका, अशी बेवारस वस्तू त्या रेल्वेत पडलेली होती. बेवारस वस्तू पडलेली आहे, तिच्याजवळ कोणी बसलेलं नाही, प्रवास चालू आहे.
ते तिकीट चेकर आले. त्यानं विचार केला म्हणे हे वस्तू कोणाची आहे. तिच्याजवळ कोणी नाही, काही नाही, काही नाही. मासारखा बहादूर बसत होता. त्याने विचार केला हलगडा कोणाचीच नाही, मग आपली म्हणायला काय हरकत आहे. मन आहे हे म्हणून संतांनी निरपेक्षता शिकवली. संत महात्मे फार चोखपणे बोलले. नाथ महाराज मार्गी अर्थ पडला असता कोणी त्याशी माझे न म्हणता, तोही सोये घेऊ जाता तरी निरपेक्षता बोलाली. एवढं काटेकोर जीवन जगा लागते साधूले. मग आता ती पेटी होती महाराज व्यवहारच पडलेली. मी विचार केला बा त्यात असेल काही ग्राम 2 ग्राम काय असेल त्या कामाचं, काय हरकत आहे. त्यानं म्हटलं महाराज ती माझी आहे, माझी आहे, माझी आहे. तर त्या ती लोक हुशार असतात, त्याले चोराची नजर, सभ्य माणसाची नजर बोली भाषेवरच कळते. आणि ते म्हणत मग तुमची आहे तर सांगा त्यात काय आहे. मी सांगितलं बा आमचे काही महत्वाचे कागद आहेत, काही दस्तऐवज आहेत, काही कपडे आहेत, बस असं काहीतरी खाण्यापिण्याचं सामान आहे. बरं बरं चला. रेल्वे थांबली. चला म्हणे पोलीस स्टेशनले. पोलीस स्टेशनले नेलं. सामानाची ओळख करण्याकरता कुलूप फोडलं. चावी दाखवा मिळालं, चावी पडली. कुलूप फोडलं महाराज. ते फोडल्यानंतर त्यात निघाले माणसाचे तुकडे. एक माणूस तोडून तोडून टाकलेला दृष्टांत आहे बरं हा. ती मा इकडे असे पोहणारले खरंच पाहिले मी तुकडे माणसाचे. त्यात माणसाचे ते तुकडे निघाले मासाचे. त्यानं का तुकडे गेले, कपडे तुकडे गेला काय, काही जे सांगितलं ते त्यात नव्हतं. त्यात माणसाचे तुकडे होते. फक्त कारण काय झालं, विनाकारण त्याला त्या पोलीस कोठडीत थांबावं लागलं. त्यानं काय म्हटलं की हे माझं आहे, ही पेटी माझी आहे. म्हणायचं कोणा सांगितलं, मनानं. हे असं माझं म्हटल्यामुळे पारता आम्ही माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, तोची एक संन्यासी जाण निरंतर. हे विसरून गेलं पाहिजे. म्हणून मन परमार्थिकाले गोत्यात आणते. मोठमोठे परमार्थ करणारे लोक मनानं मागाय आले महाराज. आणखीन काय मनच प्रतिबंध आहे का परमार्थ करणाऱ्या करता, मनच संकट आहे का. महाराज म्हणतात नाही, याही पुढे परमार्थ करणाऱ्या करता संकट आहे. कोणता आहे. आमची निळोबाराय सांगतात, कामक्रोधी वो जाचिले बहुत, कामक्रोधी वो जाचिले वरी पडताती गर्वाचे आघात, म्हणून विनवणी सांगा त्वरित. सोपं आहे का परमार्थ करणं, विचारावर येईल. वरी पडताती गर्वाचे आघात. ट्रिपले लोक नेतात, त्या लोकांची सगळी भरसवर करायला शंभळ पट्ट येते म्हणे महाराज फलित पंखाने ना पंखा. सोपं आहे का ट्रिपा माहित आहे शंभळ पट्ट ऐका लागते महाराज फलित पंखा नाही हो. कशी काय फली दिली तुम्ही आम्हाला, सोपं नाही ते. लोकायले आपण परमार्थिक उद्देशानं नेतो की चला बा देश भ्रमण झालं पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध हात चाला वया पाये, तव तू आपुले सोयीत पाये तीर्थयात्रे जाय. म्हणून हे लोक नेतात.
देश भ्रमण करण्याकरता चला काशी मथुरा प्रयाग पायाले चला. पायाले झाला ते लोक बरोबर नेणं बरोबर आणणं. आमच्या जवाईबाचे ट्रिप असतात आळंदीहून नेतात ते लोक. त्या इथे त्या गिरनार पर्वतावर असं झालं एक जण चढत चढत गेला वर. त्यानं सांगितलेलीच घटना आहे म्हणा. चढत चढत वर गेला आणि तो वर जाऊन थकला. तो आणि माई खाली याचा स्टॅमिना संपला म्हणे मी येऊ शकत नाही खाली. ते खाली आले बाकीचे माणसं त्यातला एक गायब होता. मग आता रात्र झाली आता तिला आणण्याकरता तर जावं लागेल बा ज्याच्या घर जाय त्याला न्यावं लागेल. किती महागात पडली ट्रिप त्याची. तो नेला म्हणजे पाहण्याकरता मग हे गेले घोडा करून 3000 रुपयाचा घोडा केला. तरी हा घोडा झपेल होता वर. पाहिलं का बा कसं काय तो आणि मला चालता येत नाही. चालता येत नाही तर तिकून दुसरा घोडा आणला. 3 आणि 2 तिकून 6000चे 2 घोडे आणले. हे एक आले घोड्यात तो पेशंट आणला एक. इकून 3000चा नेला तिकून 6000चे 2 आणले. गिरनार चढून खाली आले आणि तो मेला. तो आणला तो खाली मेला आणि त्याने तंदून अँब्युलन्स मध्ये टाकून मनात्रीला आणावं लागला. काय भावात पडली ती ट्रिप. सोपं आहे का. वरी पळता ते गर्वाचे आघात याच्यावर बोलून राहिलं बरं आपण प्रमाण सोडून बोलत नाही. कारण प्रमाणा विन बोले तरी मजपाई जे दंडिले. कारण आम्ही आमच्या मामाच्या कडक शिस्तीतले लोक आहोत. त्याला पटत नाही असं तसं बोलणं. त्यानंतर आलं नाही तर बंद कर कीर्तन पण शिल्लक नको समज. असो महाराज म्हणतात की ते अशा प्रकारे वरे पळतात जे गर्वाचे आघात. म्हणून सोपं आहे का परमार्थ करणं तरी सोपं आहे का. सोपं नाही महाराज. म्हणून साधक लोक झाकून आपली साधना करतात. नाना कृषी बळू आपुले जैसे झाकी निपजले दान पुण्य झाकून साधना करतात. जगासमोर येऊ देत नाही. कारण जगाचे दृष्ट जर साधनेवर पडली समजून झाला त्या भावाचं काम झालं. महाराज म्हणून ते साधक लोक जगाच्या संपर्कात राहत नाहीत. ते घोराळेश्वर भामचंद्र तिकडे जातात गात्याची साधना करण्याकर. आपण मिळाला इकडेच बोलतो घुळघुळा मी बर महाराज आपण इकडेच दिवे लावून राहिलो त्या ठिकाणी जरा साधना करण्याकर. नसो सांगण्याचं तात्पर्य वरी पळता ते गर्वाचे आघात मनोनी विनवनी सांगा त्वरित. महाराज म्हणतात अनेक संकट आपल्या जीवनात आहेत. परमार्थिकाचे जीवनात आहेत, प्रापंचिकाचे जीवनात आहेत, जीवनमुक्ताचे जीवनात आहेत. सर्व संकटापेक्षा मोठं संकट जीवन हेच संकट आहे. तुकोबाराय बोलतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. जीवनाले आपण जन्माले आलोच नाही तर कोण्या संकटात पडू. जन्माले झाला नाही म्हणून तो नापास होईल का. होणारच नाही. जन्माले झाला नाही त्याचे त्याच्या पत्नीचे भांडणं होतील का. होणारच नाही. जन्माले येणं हेच मोठं संकट आहे. म्हणून महाराजांचा सर्व संकटावर एकमेव उपाय आहे. ते संकटाचं जर निरसन तुम्हाला करायचं असेल तर महाराज म्हणतात तयाच्या चिंतने निरशेल संकट. पुढे काय तराल दुर्घट भव सिंधू. दुस्तर असा असणारा भवसागर. तुम्ही भगवंताच्या नामस्मरणाच्या अनुसंधानात तरुण जाल. कारण भवसागर सोपा नाही. भवसागर तरता अरे चिंता पहिला उभा जाता. भवसागर सोपा नाही. आपल्याला वाटते आपल्याला पसनी पडला. आमचे गुरुवारे तुकाराम बा म्हणत तंबाखूत विष आहे. तंबाखू जो खातो का नाही आपण खात ना ते चांगलं आहे. तंबाखूत विष आहे. निकोटीन नावाचं विष आहे महाराज. स्लो पॉयझन त्याला म्हणतात. पण ते रोज खाल्ल्याच्या ना आपल्या पसनी पडलं. विषकी आहारी पळे समुद्री पायवाट जोडे आहे का नाही प्रमाण.
ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी सांगते महाराज, समुद्री पाय वाट जोळे एके वाघ ब्रह्म थोकळे अभ्यासे केले. निकोटीन नावाचं विषय आपण पसते, कारण त्याचा अभ्यास झाला ना तुमचा, रोज खायचा अभ्यास झाला. उभ्या उभ्या लोक तंबाखू खातात तर माहित पडू देत नाही, अभ्यास झाला ना तो. विषय की आहारी पळे, म्हणून महाराज म्हणतात तसं प्रपंच हा आपल्या पसनी पडला, अभ्यासच झाला. माहित आहे सासू सुनाईचे भांडण झाले की चौथ्या दिवशी या बोलतातच, आपल्याला बोलावंच लागते. सर्व हा म्हणजे विनोदाचा भाग नाही बरं, हा सर्व आपल्याला परिपाठ आहे. याचा अर्थ आपला अभ्यास व्हायला, म्हणून आपल्याला ते काही दुःख वाटत नाही. पण त्याचं दुःख सोपं नाही. तुकोबाराय सांगतात, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य करिता विचार तो ब्रह्मदेवाले संसाराचं नाव कळलं की आपल्याला नाही पळत, आपल्या ते पत्नी पळेल आहे, ब्रह्मदेवाले धाक पडते. म्हणून असा दुस्तर असणारा भवसागर भगवान परमात्म्याच्या नावानं पार करता येते. तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भव सिंधू. महाराज म्हणतात मग हे नाव कोणी घ्यावं? महाराज म्हणतात, ज्या कुळात जन्माला आलेल्या कोणत्याही कुळात असो, भलत्या जाती जन्मावे, कोणत्याही कुळात जन्माले या, त्याबद्दल वाद नाही. पण आल्यानंतर महाराज, धन्य हरी भक्त जन्मला ज्या वंशी सकळ कुळाशी तारियले. कोणत्याही कुळात जन्माले या, परमार्थात जाती प्रांताच्या बाहेरची भाषा परमार्थात आहे. सर्व जातीचे धर्माचे निकष कळून संतांनी परमार्थ साधन उपलब्ध. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर 18 पगड जातीचे संत एका संप्रदायात आहे. सर्व संत ज्ञानोबाराने एका मांडी आळीत आणले, एकाच पंक्तीत बसवले. परमार्थाची हुकुमशाही तोडून टाकले आणि परमार्थात लोकशाही प्रस्थापित केली. लोकशाही प्रस्थापित करून महाराज जनाबाई सारख्या संत झाल्या, महिला संत झाल्या, सदन कसायासारखे संत झाले, जळोजी मळोजी सारखे संत झाले, आणखीन गोरा कुंभारासारखे संत झाले त्या काळात. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, भलत्या जाती जन्मावे, कोणीही जाती जन्माले या, पण जन्माले आल्यानंतर काय करा? अभंगाचं तिसरं चरण, जन्मोनिया